भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर झाली आहे। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची 5 नावांची ही यादी आता समोर आलेली आहे। प्रज्ञा सातव यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। प्रज्ञा सातव यांचं नाव देखील आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे भाजपचे उमेदवार कोण असतील हे आता जवळपास निश्चित झालेले। अभिषेक मुठाळे या विषयावर आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, काय अपडेट्स नेमके आहेत आणि काय या नावांची निश्चिती करण्यामागची प्रक्रिया? एकूणच विधान परिषदेसाठी भाजपकडनं उमेदवारी ही आपल्याला 5 जी उमेदवार आहेत त्याची घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली आहे। एकूण सुनील कर्जतकर असतील, माधवी नाईक असतील, संजय भेंडे असतील, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच माधवी नाईकचं जर का नाव पाहायचं किंवा विवेक कोल्हे असतील यांचं नाव अपेक्षित असं आपल्याला पाहायला मिळत होतं। जी संपूर्ण यादी आहे ती देखील त्यांचं नाव आपल्याला यामध्ये प्रकर्षानं दिसलेलं होतं। माधवी नाईक ह्या अनेक वर्षांपासून संघटनेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचीच कुठंतरी पोचपावती ही भाजपकडनं त्यांना दिल्याचं देखील बोललं जात होतं। एकूणच संजय भेंडे असतील हे देखील उपाध्यक्ष आहेत, सोबतच जिल्हाध्यक्ष देखील नागपूरचे राहिलेले आहेत। नागपूर सहकारी बँकेवर देखील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण त्यामुळे कुठंतरी बरंचसं वजन हे आपल्याला संजय भेंडे यांचं दिसतं आणि त्यामुळे त्यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडनं। विवेक कोल्हे यांचं देखील नाव अपेक्षित होतं। विवेक कोल्हे हे काल मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट देखील घेतलेली होती। एकूणच अमित शहा यांची देखील भेट विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घेतली होती। त्यावेळी अमित शहा यांच्याकडनं देखील कुठेतरी कमिटमेंट विवेक कोल्हे यांना करण्यात आलेली होती। कोल्हे परिवार, कोल्हे कुटुंबीय यांचं मोठं वजन हे आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि त्या अनुषंगानं विवेक कोल्हे यांना देखील उमेदवारी ही जाहीर झाल्याचं दिसतं आहे। प्रमोद जठार कोकणातलं एक अपेक्षित नाव आणि कोकणामध्ये देखील उमेदवारी अनेक वर्षांपासून कुठेतरी अन्याय होतो आहे अशा प्रकारची भावना ही आपल्याला कोकणामध्ये होताना दिसत होती। ती कुठेतरी भाजपकडनं भरून काढण्याचा प्रयत्न या प्रमोद जठार यांच्या उमेदवारीमधनं आपल्याला प्रकर्षानं दिसतोय। निश्चितपणे अभिषेक, एक सातत्याने असं म्हटलं जात होतं की भाजपची जी यादी येईल त्यामध्ये बहुतांश नावं ही मुंबई बाहेरची असतील, मुंबई बाहेरच्या नावांना यावेळी पसंती दिली जाईल आणि आत्ता जी नावं समोर येत आहेत त्याच्यातून हेच चित्र आपल्याला दिसतं आहे। काय नेमका रिजनल बॅलन्स करण्याचा प्रयत्न ह्याच्यातून दिसतो आहे आणि त्याचबरोबर ज्या स्पेसिफिक नावांची निवड भाजपने केलेली आहे त्याच्यामागे नेमकी काय गणितं दिसतात? नक्कीच जर का ही सगळी लोक पाहायची तर जवळपास हे संघटनेमध्ये काम करताना दिसतात। एकूणच सुनील कर्जतकर असतील हे देखील मागील अनेक वर्षापासून संघटना असेल किंवा मग भाजपची संघटना असेल किंवा मग स्वयंसेवक संघ असतील यासाठी आपल्याला मागील अनेक वर्षांपासून ही सगळी मंडळी काम करताना दिसतात। सुनील कर्जतकर असतील किंवा माधवी नाईक असतील, सोबतच प्रमोद जठार असतील, संजय भेंडे असतील, हे सगळी मंडळी आपल्याला एकूण संघटनेसाठी मागील अनेक वर्षांपासून काम करताना दिसत होती आणि त्यांना कुठेतरी हे फळ दिल्याचं हे भाजपकडनं प्रकर्षानं दिसतं आहे। एकूणच या वेळी जर का भाजपच्या कोर कमिटीची जी बैठक झालेली होती त्यामध्ये देखील प्रकर्षानं सांगण्यात आलेलं होतं की जे उमेदवार असतील किंवा मग ज्यांची नावं असतील ती कुठेतरी संघटनेशी जवळीक असलेली किंवा संघटनेमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या लोकांना देण्याचा प्रयत्न हे आपल्याला होताना दिसतोय आणि तसंच प्रकारे सध्याला जर पाहायचं तर ही सगळी नावं आपल्याला दिल्याचं दिसत आहे। दुसरीकडे प्रज्ञा सातव यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि जी त्यांची जागा आहे अपेक्षित होतं की त्यांनाच ती जागा मिळणार आणि त्याच अनुषंगानं त्यांचं नाव हे पोटनिवडणुकीसाठी आपल्याला जाहीर झाल्याचं दिसत आहे। निश्चित धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। अर्थात ही 5 नावं जाहीर झालेली आहेत। मवियामध्ये नेमकं काय होतं? उद्धव ठाकरेंच्या नावाला एकमत होतं का? आणि ते जर नाही झालं आणि मवियामध्ये जर फूट पडण्याचं चित्र दिसलं तर 6वं नाव देखील भाजपकडून आयत्या वेळी समोर केलं जातं का? हे बघणं आता महत्त्वाचं आहे। मात्र या क्षणाची मोठी बातमी, भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावं जाहीर झाली आहेत। आणि
भाजप नेते प्रमोद जठार सध्या आपल्या सोबत आहेत. प्रमोदजी, ज्या प्रकारे विधान परिषदेच्या या नावांची जाहीर आता सगळी झालेली आहे, तुम्हाला कधी कळलं तुमचं नाव जाहीर होणार आहे? 2 सेकंदापूर्वी, तुमचा फोन येण्यापूर्वीच 2 सेकंदापूर्वी. बरं, तुम्हाला अपेक्षा होती? तुम्ही यासाठी आधी काही प्रयत्न केले होते? तुमचं काही बोलणं झालं होतं कोणाशी? आमच्या पक्षात असं प्रयत्न वगैरे काही नसतं. आमच्या पक्षाचे वरिष्ठ जे ठरवतात ते फायनल. आमच्याकडे काय असलं प्रयत्न नसतं. आमच्या माननीय देवेंद्रजी, मुख्यमंत्री रवींद्रजी चव्हाण, देशातले राज्यातले सगळे मिळून ठरवतात. बरं. ती 40-50 लोक इच्छुक होती, त्यातले आम्हाला 4-5-6 लोकांना मिळालं. त्यामुळे आपण पक्षाची पुढे चांगली सेवा करायची राष्ट्राची, एवढंच. सगळ्यांचे आभार. प्रमोदजी, एक मोठी जबाबदारी तुमच्यावर येणार आहे आणि पुढची 6 वर्ष तुमच्या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागणार आहे. हो. काय नेमकी तुमची ध्येय धोरण असतील? कशा प्रकारे आता इथून पुढच्या 6 वर्षांच्या जबाबदारीकडे आपण पाहता? काय पक्ष जे सांगेल ते. कोकणामध्ये पक्ष जे सांगेल ती पक्षाची सेवा, पक्ष वाढवण्यासाठी 100% भाजप. भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना सातत्यानं संधी मिळते अशी तक्रार गेल्या काही वर्षांपासून होते. त्या पार्श्वभूमीवर या ज्या नावांची निवड झाली आहे, विशेषतः तुमचं आणि इतरही नावांची, याकडे आपण कसं बघतो? काय पक्षाचं लक्ष असतं सगळ्यांकडे. या निवडीवरनं लक्षात आलं की आपलं बाहेरचं असं काही नसतं. पक्षश्रेष्ठींचं योग्य प्रकारे लक्ष असतं. जेव्हा ज्याची वेळ येते, ज्याचा थोडं लक फॅक्टर पण असतो, असं सगळ्या मिळून जेव्हा होतं तेव्हा होतं. परंतु असं काही नाही बाहेरचं. आपलं पक्षाला जेव्हा ज्यांचं योग्य वाटतं तेव्हा देतात. त्यामुळे सगळ्यांचा आभार. ठीक आहे, धन्यवाद प्रमोदजी आणि शुभेच्छा आपल्याला. या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.